हॅलो, नमस्कार मंडळी. तर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, त्यामध्ये मी सांगितलं की आपल्या लाईफमधून टॉक्सिक लोक आहेत ती काढून टाका आणि मस्त आनंदी लाईफ जगा. तर हो गाईज, हे खरंच आहे आणि मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की प्रमाणाच्या बाहेर विश्वास कोणावरच ठेवू नका, कारण की या कलियुगामध्ये कधी कोण आपला विश्वासघात करेल आणि कधी काय होईल काहीच सांगता येणार नाही. आता मी अशी का बोलत आहे हे तुम्हाला तर प्रश्नच पडला असेल, काहीला मध्येच काय झालं याचे 1-2 दिवसापासून असे का व्हिडिओ येत आहे हे तुम्हाला माझ्या डेलीच्या मिनी सिरीजमध्ये समजेलच. असता काय झालं आहे, मी अशी का बोलते आणि काय आता बोलताना असं प्रत्येक डायरेक्टली एवढं सगळं नाही सांगू शकत. छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी काय झालेलं आहे आणि का मी अशी बोलते तुम्हाला नक्कीच आणि लवकरच सांगेल सगळ्या गोष्टी. तर सध्या वातावरण एवढं खराब झालं आहे ना, तर बाळाला सर्दी झाली होती आणि तुम्ही माझ्या आवाजावरनं पाहू शकतात की मला सुद्धा सध्या सर्दी झाली आहे. तर म्हटलं चला आधी आपण बाळाला वाफ वगैरे देऊया, आपले छोटे मोठे घरगुती उपाय करून बघूया. त्याच्यानंतर घरामध्ये सकाळची कामं आवरली होती, तर म्हटलं चला फ्रीज साफ करायला घेऊया. फ्रीज साफ करायला घेतलं नाही तर आमचा बाळ फ्रीजमध्ये जाऊन बसत होतं, बाहेर यायला काय रेडी होतच नव्हता. त्याला कसं तरी बाहेर काढलं, त्याला राग आला आणि त्याने ते घरात माझ्यासाठी पसारा वाढून ठेवला. त्यानंतर माझं इथे फ्रीज वगैरे डीप क्लीन झालं होतं. त्यानंतर बाळाला भूक लागली होती, बाळासोबत मला सुद्धा भूक लागली होती. तर मस्त घरामध्ये रताळी होती, तर ती तव्यावर फ्राय वगैरे केली आणि आम्ही दोघांनी सुद्धा ही रताळी एन्जॉय केली आणि व्हिडिओचा शेवट दोघांच्या मस्तीने झाला. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.